हा विषय इथं थांबवा. तुमचा जो कोण शाह आहे ना शाह, त्याला तुमच्या भाषेत समजावा, गुजरातीत समजावा, मारवाडीत समजावा, त्याला कुठली भाषा आहे ती समजावा. आणि दुसरी गोष्ट, परत जर मराठी माणसाच्या नादाला लागलात, जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा. पण 2-4 जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंगमध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे मिळून दादागिरी करत असाल, सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, ताकद दाखवाल. 4 जण येत नाही तर 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल पण त्या 4 जणांसाठी ना इथं 4000 येतील. तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची. शॉर्टकट मध्ये सांगतोय. जगदूशा नगर मध्ये पण असाच अतिरेक चालला होता. मराठी माणसांनी जेवण नॉनव्हेज नाही बनवायचं, लोक हॉटेलमधनं गपचूप पार्सल आणून चोरासारखे खायचे. नाही नहीं, मैं उधर की बात कर रहा हूँ. उसने एक जो वर्ड यूज किया ना, तुम मराठी लोग गंदे लोग है, तो गंदे है ना, तो महाराष्ट्र भी गंदा हो गया. तो इधर काय के लिए आए हो?